श्लोक 11. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. अर्थ: हे भरतश्रेष्ठा, बलवानांचे कामरागरहित असलेले बल व भूतांचे ठिकाणी धर्माशी विरुद्ध नसलेला म्हणजेच धर्माला अनुकूल असलेला जो काम, तो मी म्हणजेच परमेश्वर आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: बलवान लोकांचे अंगी असलेले बल भगवंतच आहे. मात्र हा परमात्मा काम म्हणजे इच्छारहित व राग म्हणजे भावनारहित असा आहे. परमात्म्याला कोणाबद्दलच प्रेम अगर द्वेष नाही. त्याला कोणतीच इच्छाही नाही. तो कोणाच्या स्तुतीने भाळत नाही किंवा निंदेने त्याला क्रोध म्हणजे रागसुद्धा येत नाही. तो आपला नेहमीच अलिप्त राहून ज्याला त्याला आपल्या कर्माचे प्रमाणे फळ मात्र भोगावयास लावतो. म्हणूनच फक्त परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गाऊन अगर मुखाने नुसते रामनाम किंवा मुखाने फक्त परमेश्वराचे नाम घेऊन भागत नाही, तर प्रत्येकाने आपले कर्म शुद्ध म्हणजे चांगलेच आचरायला हवे. इथे भगवंताने कामवर्जित असे म्हटले आहे. परंतु जीवाचे उत्पत्तीसाठी या कामाची मात्र गरज आहेच. एकोहम बहुस्याम मध्ये अनेकत्वाची इच्छा आहे. तीच सृष्टी निर्मितीचे कारण सुद्धा आहे आणि ही इच्छा धर्माला अनुकूल सुद्धा आहे. म्हणूनच पुढील ओळीत भगवंत सांगतायत की धर्माविरुद्ध नसलेला जो सर्व जीवांमध्ये स्थित आहे, तो काम मीच आहे. इथे धर्म याचा अर्थ त्यावेळी सर्वमान्य असलेला आर्य धर्म किंवा वैदिक धर्म. आर्य म्हणजे श्रेष्ठ किंवा सभ्य, सज्जन, सुसंस्कृत माणूस. आर्य हा वंश किंवा जात नाही. रामायण महाभारत या काळात वर वर्णन केलेला सुसंस्कृत माणसाला आर्य असे संबोधले जाई, म्हणजेच म्हटले जाई. असा सज्जन माणूस मनात जो काम बाळगतो किंवा इच्छा करतो, ती भगवंताचीच इच्छा असते असे समजायला हरकत नाही. अपत्य निर्मितीसाठी प्राणीमात्रात असलेला काम भगवंताचेच द्योतक आहे. कारण इथे नवनिर्मिती आहे आणि ते भगवंताचंच काम आहे. इतर प्राणीमात्रातील असा काम योग्य असतो, म्हणजे ते निसर्ग नियमानुसार वागणारे असतात. मात्र मनुष्यात असलेला बलात्कारादी गोष्टींची जी काही कृत्य केली जातात, ती धर्माला मान्य नाहीत. त्याला आसुरी लक्षण असे म्हटले जाते. तो काम परमेश्वर नाही. तसेच प्रत्येकाला जगण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा म्हणजेच काम आणि तो काम सुद्धा परमेश्वरच आहे असे आपण लक्षात घ्यायला हवे. मात्र स्वतः जगत असताना इतरांना विनाकारण मारणे किंवा तशी इच्छा बाळगणे ही विकृती आहे. सत्याचरण कृष्णरूप आहे, असत्य मात्र तो नाही. म्हणूनच सत्यासाठी व स्वतःचे रक्षणासाठी दुसऱ्याला मारणे पाप नाही, कारण ती इच्छा परमात्मस्वरूप आहे. निसर्गामध्ये मधमाशी, गाय, मुंगी असे छोटे प्राणी किंवा वाघ, सिंह, हत्ती किंवा त्यासारखे असे अतिशक्तिमान प्राणी जे आहेत, त्यामध्ये सुद्धा ही समान वृत्ती दिसून येते. ते प्राणी जर त्यांच्या कोणी वाटेला गेले, त्यांच्यावर हल्ला केला, तरच त्याचा प्रतिकार करतात किंवा त्यांना भूक लागलेली असेल तरच ते दुसऱ्या प्राण्याला मारून खातात. अर्थात हे स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा क्षुधा तृप्त करण्यासाठी किंवा क्षुधा निवारण करण्यासाठी केलेली असते आणि ते निसर्गाला धरूनच आहे. म्हणून तो परमात्मा स्वरूप समजावा. मात्र माणूस असा एकच प्राणी आहे की तो उगाचच केवळ गंमत म्हणून वेळ घालवण्यासाठी प्राण्यांना मारणे, त्यांची शिकार करणे किंवा अगदी सहज म्हणून आपल्याच स्वजातीय म्हणजे माणसांना त्रास देणे, अशा गोष्टी केवळ गंमत म्हणून करत असतात. तर अशा प्रकारे दुसऱ्याला त्रास देणे हा अधर्म आहे.
आणि तो परमात्म्याच्या विरुद्ध आहे, हे प्रत्येकाने लक्षातच ठेवले पाहिजे. आता कुरुक्षेत्रावर सत्यासाठी, स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी, तसेच पांडवांचे स्वसंरक्षणासाठीच हे युद्ध ठाकलेले आहे. येथे समोरच्या शत्रूला ठार मारणे हाच खरा धर्म ठरणार होता. तो परमात्मा संमत आहे आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण हे स्वतः सारथी होऊन पांडवांना सतत मार्गदर्शन करीत होते. या युद्धात शत्रू म्हणून समोर उभ्या असलेल्या प्रत्येकाला ठार मारणे हे स्वधर्माचे पालन आहे असे भगवंत सांगत आहेत आणि ती परमेश्वराचीच इच्छा आहे, हेही लक्षात घ्यावे. त्यामध्ये ब्राह्मण असलेले गुरु द्रोण किंवा अगदी त्या पांडवांचे लालन पालन करणारे पितामह भीष्म असोत, ते शत्रू असल्याने वध्य आहेत, हेच खरे आहे. कारण यांनी अधर्माच्या बाजूला उभे राहिलेले आहेत आणि अधर्माच्या बाजूनी ते लढणार होते आणि म्हणूनच ते वध्य आहेत, असे भगवंत इथे अगदी काही जोरकसपणे सांगत आहेत. तो धर्म सुसंगत काम ईश्वर स्वरूपच आहे, असं भगवंतांचे मत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.